मग त्यांना सांगेन मी, तुम्ही कशाला का त्याला प्रायव्हेट बांधू दे ना. हे सरकारचं होतं तर दुसऱ्या टोकाला करू. द्यायचे आपण त्यांना सांगू तुम्ही अग्रीमेंट मध्ये. आज रत्नागिरीच्या मी दौऱ्यावर खासदार म्हणून आलेलो आहे. आज आल्यानंतर प्रथम 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी, सीओ, जिल्हा परिषद, पोलीस अधीक्षक, अनेक अधिकाऱ्यांसोबत माझी बैठक झाली. त्या बैठकीमध्ये जे विषय मी आज हाताळले ते तुम्हाला विषय सांगतो. अगोदर एक, राजापूर शहर अर्जुना नदीवरील दरवर्षी होणारी पूरहानी संदर्भात मुंबई गोवा नॅशनल हायवे रस्त्याच्या कामाबद्दलचा आढावा, चिपळूण पूरहानी तसंच चिपळूण वशिष्ठ नदी गाळ काढण्याबद्दल, हे 2 एकत्र विषय गाळ काढण्याचे, यावर चर्चा झाली. रत्नागिरी विमानतळ चालू होण्याबद्दल, जयगड येथील जिंदाल प्रकल्पामुळे अलीकडेच माध्यमिक शालेय विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाबद्दलची माहिती घेतली. काय कारवाई केली, त्यात विद्यार्थ्यांची परिस्थिती कशी आहे आणि कंपनीवर कोणती कारवाई झाली याचं सर्व माहिती आणि आढावा घेतला. चिपळूण विमानतळासाठी संभाव्य जागा कुठे आहे आणि ॲक्विशन झाली आहे का, याही विषयाची झाली. एवढे 7 विषय आज मी घेतले आणि दर महिन्याला या विषयाचा आढावा घेतला जाईल. त्या आढाव्यामध्ये प्रत्येक काम कुठपर्यंत आलेलं आहे त्याची माहिती संबंधित अधिकारी सांगणार. हे क्रमप्राप्त आहे आणि त्यामुळे ठराविक कालावधीत कामं व्हावी, काम बंद होऊ नये. ज्या ठेकेदारांनी डिले हायवेच्या कामात केलं त्याच्यावर कारवाई. हा 3रा कॉन्ट्रॅक्टर आहे. आई पळून जाऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी आणि संबंधित अधिकाऱ्याच्या राजवटी डिले झाला त्यावर कारवाई व्हावी अशी मागणी केली. एवढी कामं केलेली आहेत. आजचा दौरा रत्नागिरीमध्ये कार्यालयात बसून लोकांना, स्थानिक लोकांना भेटावं, त्यांच्या समस्या अडचणी जाणून घ्याव्यात. आमचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष सन्माननीय सावंत आणि आमच्या महिला काय म्हणतो दुसरं काय मिळावा जेवणा खावण्याचा नाही, पण एक समस्या जाणून घेऊन कोणती काम. तर मी सांगितलं आता इथे आता बसलो 1 तास एवढी काम ती टर्म करावं लागेल हा प्रश्न नाही. एवढी काम तरी पण ही कामं मार्गी लावण्याचं मी काम करेन. येणाऱ्या 5 वर्षानंतर कामं होऊ नये याची मी काळजी घेईन. यात सहकार्य असावं एवढं म्हणणं आहे. दादा, आपण आता 7 महत्वाच्या मुद्द्यावर अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली असं मी पाहिलं. आपण चर्चा केली, अधिकाऱ्यांकडून आपल्याला प्रतिसाद काय मिळाला आणि त्यांनी सिनियर पत्रकार यासाठी म्हणालो, चर्चा केली म्हणजे बोथ द साइड डिबेट, दोन्ही बाजूची चर्चा असते. म्हणजे मी त्याला विचारून गप्प नाही बसलो. का डिले, कोण कॉन्ट्रॅक्टर होते, पहिला दुसरा का पळून गेला, तिसऱ्या आत्ता काय स्पीड आहे त्याचं, 1 महिन्यानंतर किती प्रगती करेल, मे महिन्यात रस्ता होऊन फायदा नाही, एप्रिलमध्ये एंडला तरी संपलं पाहिजे पावसाच्या. या सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या आणि मर्यादेत येणाऱ्या 1 महिन्यात काय याची प्रगती झाली त्याचा आढावा मला सांगणं आवश्यक आहे. काही फंड केंद्र सरकार संबंधित आहे त्याची मी माहिती मागवली आहे. 8-10 दिवसात ती माहिती देतील. मी केंद्राकडून त्या गोष्टी सँक्शन करून आणण्याचं मी काम करेन. दादा, जिंदालच्या संदर्भात अधिकाऱ्यांनी आपल्याला काय माहिती दिली आज? नाही, माहिती दिली मला. त्यांनी सांगितलं
साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे अगदी कलेक्टर सगळे पॉझिटिव्ह त्यांचा अप्रोच होता आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही म्हणाल्याप्रमाणे एवढ्या दिवसात काम करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि मी त्यांना सांगितलं काम प्रयत्न चालणार नाही, व्हायला पाहिजे, अन्यथा कारवाई होईल. दादा 7 मुद्द्यांपैकी मुंबई गोवा महामार्ग चौपदरी त्याच्यावर आपल्याला मी ते आताच सांगितलं ना, एप्रिलमध्ये पूर्ण व्हायला पाहिजे. मे सांगतायत ते, मी मला एप्रिलमध्ये व्हावं, कारण मे मध्ये आपल्याकडे पाऊस सुरू होतो. मग पाऊस पडला का म्हणणार काय आता काय हेच होणार नाही. हे बघा आज पहिला दिवस आहे, पहिल्या दिवसात विमानतळ चालू व्हायला काय अडचणी समजून घेतल्या. एन्व्हायरमेंटचं असेल तर एन्व्हायरमेंट संबंधित मी त्यांना कॉपी मागितली जो तिकडे दिल्लीला पाठवलंय, तर मी त्या परवानगी मी तुम्हाला मिळवून देतो. मी यादव जे मंत्री आहेत त्यांच्याशी मी बोलतो, ती परवानगी आणण्याचा आणि लवकरात लवकर विमानतळ सुरू होण्याच्या दृष्टीने जी मदत लागेल त्या डिपार्टमेंटला, ते सेपरेट डिपार्टमेंट आहे आणि त्या मंत्र्याला भेटून मी सांगणार. त्यामुळे चिपळूण येतो विमानतळ सुरू करणे नेमका हा काय कन्सेप्ट? अरे काय नाही, कन्सेप्ट काय असं नाहीये. मला जे समजलं की चिपळूणला प्रपोज विमानतळ आहे, मागणी आहे, आणि म्हणून मी त्यांना विचारलं अशी काय ॲक्विशन चालली आहे का कुठे, तर ते बोलले ॲक्विशन नाही. म्हणजे अद्याप कुठले काय हे झालं नाही, पण मी माहिती म्हणून विचारलं की चिपळूणला होतोय का, ॲक्विशन झाली आहे का, जमीन आली आहे का. त्याचप्रमाणे त्यानं विचारलं रत्नागिरी जिल्हा सुरू होतो आणि एंड, तर आता आपल्या एकच हॉस्पिटल जिल्हा सुरू होतो आणि एंड, तर आता आपल्या एकच हॉस्पिटल सिव्हिल हॉस्पिटल आहे. तर सरकारचं सेकंड हॉस्पिटलसाठी अर्ज वगैरे आहे का, जागा घेतली आहे का. मी लोक कमीत कमी एक अजून हॉस्पिटल त्वरित सुरू व्हावं म्हणून त्याची मला माहिती द्या आणि दुसरं हॉस्पिटल लवकरच होईल हे करतो. त्याप्रमाणे शिक्षणात अपग्रेडेशन व्हावं शिक्षणात, आणि म्हणून माझे प्रयत्न आहेत. 11वी-12वीचा रिझल्टमध्ये मेरिटमध्ये किती येतात, काय दर्जा आहे, 12वी नंतर विद्यार्थी कुठल्या साईडला जातात, टेक्निकल साईडला जातात का BA का म्हणजे आर्ट कॉमर्स सायन्स कुठे जातात, ते त्याची मला माहिती द्या. म्हणजे इथे मागणी इंजिनिअरिंग कॉलेजची आहे, ITIची आहे, कुठली आहे ती समजून तसं निर्माण करता येईल. खाजगी पण हॉस्पिटलला परवानगी दिली जाईल जर येणार चांगली दर्जेदार हॉस्पिटल, आणि त्याचप्रमाणे IAS IPSचं क्लासेस व्हावे इकडे सुरू व्हावे. ते लवकरच 6 महिन्यात करण्याच्या दृष्टीने हे काम सरकारचं नाही आहे, आमच्या पक्षाने किंवा आमच्या सरकारने घेतलं आहे. सरकार म्हणजे पदाधिकारी जबाबदारी घेत. ऐकून घ्या, भावना म्हणण्याविषयी तुम्हाला काय वाटतं असं विचार ना, मला फार बरं वाटतं, आनंद वाटतो. अरे एवढा, आणि कोण असे वडील की बाबा ती दोन्ही मुलं आमदार व्हावीत, एक मंत्री व्हावा आणि बाप खासदार, असं देशात असे काही हे समीकरण असेल असं मला वाटत नाही. मी फार खुश आहे, समाधानी आहे, आणि हे समाधान दोन्ही जिल्ह्याच्या विकासामध्ये रूपांतर व्हावं असं मला वाटतं. ही उद्याची हेडलाईन आहे. बघ सर 29 वर्षांनंतर असा योग आलेला आहे की जे खातं तुम्ही पदभार सांभाळला होता 29 वर्षापूर्वी युतीच्या सरकारमध्ये, तेच खातं आता नितेश राणेंकडे आलेलं आहे. मी ना तुम्हाला सांगू, 15च्या पेक्षा जास्त खाती सांभाळली आहेत आतापर्यंत, त्यातली आता 2 खाती नितेशकडे आली आहेत. भविष्यात 15पेक्षा जास्त नितेशने सांभाळावी या शुभेच्छा. आणि निलेश पण लवकरच काही टप्प्यात तोही मंत्री होईल. दोघांची पूर्ण क्षमता आहे, काल जाहीर भाषणात बोललो. दोन्ही वेल क्वालिफाईड आहेत, दोघांना चांगला अनुभव आहे, आणि त्यामुळे हे मेरिटमध्ये मंत्री होतील असे मला वाटतं. हे ड्रेनेज मी स्पेशल रत्नागिरीला एक दिलं होतं. काय रे, परंतु त्यानंतर एवढा विकास झाला नाही. आता नितेश राणे नाही, मी त्यावर कॉमेंट्स नाही, पण आता नितेश राणे मंत्री आहेत, या संदर्भात त्यांना काही सूचना किंवा मार्गदर्शन करणार का? आता हो, मार्गदर्शन काय, घरातच मार्गदर्शन केंद्र आहे आमच्या, त्यामुळे काय आहे त्याला आपोआप तो नाट्याचा प्रश्न गेली अनेक वर्ष, हा अनेक वर्ष पेंडिंग आहे.
काय बंदराच आहे? मग तो काय आहे तर सांगा तुम्ही. आता बंदर त्याकडे स्पेशल खातं, बंदर खातं स्पेशल. अर्धवट राहिलं, घरातच मार्गदर्शन केंद्र आहे. हा मग त्याला कधी विचारलं बाबा इथे पोट बद्दल असं आहे, इथे अडचण आहे काय, तर मी सांगणार ना त्याला काय अडचण आहे. आणि काल बरंचसं सांगितलं त्याला पोट खातं कसं आहे, कसं आहे. मास्टरची भूमिका बजावावी लागणार हा आणि मुळात नितीन अभ्यासू आहे, पण तरी पण आपल्याला हेडमास्टरची भूमिका बजावावी लागेल. कुठल्याही माणसाला हेडमास्तर असतो म्हणजे गुरु असतोच, कळलं ना. हेडमास्तर जस्ट लाईक गुरु तो असतोच ना. आता त्याचे वडीलच गुरु आहेत त्याचे. मग नाही नाही रत्नागिरीत रस नाही का तुम्हाला? हा मग कशाला परमाने उद्या पाकिस्तान विचाराल. झाला ना विषय, जुना झाला रे तो. कारवाई झाली, सगळं झालं. अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी त्याबद्दल मत सांगितलं आणि कशाला उकरून काढता. इतके स्थानिक प्रश्न सांगा ना. हे बघ कसे गुणी पत्रकार आहेत, गाळ बीळ अमुक तमुक असं विचारतात. हा राहुल गांधीला महाराष्ट्र कुठे कळणार? आंबेडकर परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर तरी कळले का? नुसतं तो कपड्याचा रंग ब्ल्यू असला म्हणजे आंबेडकरवादी होत नाही. आतमध्ये पाहिजे ना काहीतरी कपड्याच्या. ते आम्ही तिकडे उत्तर देऊ, ते आम्ही तिकडे समर्थ आहे. भुजबळ भाजपमध्ये येणार? माहिती हा पक्षाचा काम आपलं काम नाही. नाही मुंबईला मला भेटले तरी फोनवर आम्ही बोललो. भुजबळ चांगले म्हणजे माझे ते गुरुच होते, शिवसेनेत असताना वरिष्ठ होते आणि आमचे नेते वरिष्ठ ते गुरु नव्हते, गुरु बाळासाहेब, पण हे आमचे सिनियर होते. आणि मनोहर जोशींपेक्षा भुजबळांना आम्ही कारण त्या गटात होतो म्हणजे ते थोडे आक्रमक होते म्हणून एवढंच, बाकी काय. आता हवा चांगली आहे, थंड आहे, 3-4 अशी आहे म्हणून बोलवलंय. कुठे अजून काय मी त्याच्याबद्दल कोणाशीही बोललो नाही. आता मी संबंधित कंपन्या ज्या आहेत, मी पेट्रोलियम मिनिस्टर आहेत त्यांच्या कंपनीचं काय होकार असेल तर मी सांगतो मला ते रत्नागिरी नाही विचारा दर महिन्याला काय साहेब काहीतरी सांगायला. पत्रकारां परिषद घेतली की नाही तुम्हाला मी पुढच्या जेवण ठेवलंय, सगळ्या पत्रकारांना जेवण आणि अधिकाऱ्यांना पण आहे. सिंधुदुर्ग सारखा रत्नागिरीच्या पत्रकारांना पण दिल्ली दौरा करा. आमचे पण खासदार आहेत तुम्ही. अरे पण कोण नाही म्हटलं तरी पण वाद घालते. ऐका नळावरचं भांडण्यासारखं झालंय. मी ऐकून घ्या, त्या विषयावर मी सांगितलंय कलेक्टरांच्या इकडे सभेमध्ये सांगितलं, आपणही होता की त्याच्यावर चर्चा झाली. संबंधित अधिकाऱ्यांशी पण मी बोललो तर तो त्यांच्या विभागाचे वरिष्ठ विभाग आहे, संघवी तर नाव बोलले ना ते टेक्निकल सर्वे करणार. टेक्निकल सर्वे नंतर की त्या ठिकाणी ब्रिज होणं उपयुक्त आहे की नाही याचा रिपोर्ट आल्यावर माझं मत देणार. गुणवत्ता व्हावी म्हणून कॉपी होणार नाही त्याची काळजी घ्या. मी करू मागणी करू. स्थानिक प्रश्न आहे. त्यांचा रायगड बंगला या ठिकाणी होता, त्याच्यासमोर एक गार्डन होतं. त्या गार्डनला 7 कोटी रुपये 5 वर्षापूर्वी खर्च केले होते. आता परत त्या ठिकाणी माझा बंगला कुठे होता? निलेश साहेबांचा जो बंगला रायगड होता ना, निलेश इथे हा खाजगी होता, आमचं हा घर होता. समोर एक गार्डन होतं,
झाडं झाली होती ती तोडून परत तिथं तिथल्या ग्रामस्थांचा विरोध असताना ध्यान मंदिर बांधलं जातंय. काय बांधलं जातंय? ध्यान मंदिर पूर्ण ध्यान मंदिर मला माहित नाही हो, मी गेलो पण नाही तिकडे. आम्ही ते सांगतोय की पूर्ण रत्नागिरी अधिक जागा रिकाम्या असताना 7 कोटी खर्च केलेलं गार्डन तोडून त्या ठिकाणी ध्यान मंदिर बांधलं जातं. मला काही माहित नाही, माहिती घेईन आणि पुढच्या पत्रकार परिषदेत सांगेन आणि ही माहिती मला जरा दी. एअरपोर्टमुळे बांधकाम परमिशनला आज एजंट 60-70 हजार रुपये घेतात. तेव्हा स्थानिक नागरिकांना एअरपोर्ट हे श्रीमंतांसाठी आहे, पण गरीब लोकांना जेव्हा एखादी बांधकामाची परमिशन घ्यावी लागते त्याला 6-6 महिने फेऱ्या माराव्या लागतात आणि 6-6 महिने त्याची report आता एक व्यक्ती आत्ताच आला होता, त्याला मी सांगितलं त्यांना घर बांधायचं आहे. मी बोललो तुमचं ऍप्लिकेशन केलं मला द्या, मी तुम्हाला कळवतो तुम्हाला परवानगीची आवश्यकता की आहे की नाही. कारण हे काय तिथले स्थानिक अधिकारी उर्मटपणे त्यांना उत्तर देतात, नाही देंगा परमिशन नाही, आणि ते पैसे उकळायचा प्रश्न करतात. परमिशनला दिलेलं 7 किलोमीटर. हे बघा, मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो, 2.5 वर्ष मंत्री आणि 2.5 वर्ष खासदार पण होतो. मी त्यांना सांगितलं एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटच्या एक डिपार्टमेंट आहे, हे विमानतळाच्या बाजूच्या परिसराची उंची ठरवतं. मला चांगलं अनेक न्यू बॉम्बेच्या विमानतळाच्या बाजूची अनेक बिल्डिंगची परवानगी मी मिळून आणली आहे. मला चांगलं माहिती आहे, दिल्लीला मिळते. अधिकची माहितीची मला सध्या तरी गरज नाही. मग त्यांना सांगेन मी, तुम्ही कशाला का त्याला प्रायव्हेट बांधू दे ना, हे सरकारचं होतं तर दुसऱ्या टोकाला करू. आपण त्यांना सांगू तुम्ही अग्रीमेंट मध्ये